ज्या विद्यार्थ्यांना 50 पैकी 45 प्रश्न बरोबर आणायचे, मुलांना PSI STI ASO यामध्ये टॉपर राहायचं आहे, अशा मुलांना भाषा विषयामध्ये 80+ मार्क्स असायला पाहिजे। बरेच मुलं 30-32 पर्यंत राहतात, पण पुढचा जो 10-12 मार्काचा जो फरक पडतो आणि त्यामुळे आपला रिझल्ट जातो, त्यासाठी ही झिरो एरर मराठी पुस्तक मोफत मिळणार आहे। 2016 ते 24 पर्यंतचे जे PYQ आहेत, हे PYQ आपण त्यामध्ये घेतलेले आहेत। एकदम ती बॅच कशी असणार आहे, त्या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे सविस्तर आपण या पुढच्या 3 मिनिटात बघणार आहोत मित्रांनो। उदय कदम मराठी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मी उदय कदम। मित्रांनो, 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्तानं संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 जी की जूनच्या शेवटी होईल, त्यासाठी आपण एकदम नियोजनपूर्वक जे विद्यार्थी टार्गेटेड आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 50 पैकी 45 प्रश्न बरोबर आणायचे, अशा मुलांसाठी ही बॅच आहे। या बॅचचं वैशिष्ट्य आहे, त्या बॅचबद्दल आपण चर्चा करत असताना त्याच्या अगोदर आपल्याला चर्चा अशी करायची आहे की ज्या मुलांना PSI STI ASO यामध्ये टॉपर राहायचं आहे, अशा मुलांना भाषा विषयामध्ये 80+ मार्क्स असायला पाहिजे। मग त्यामध्ये आपला 50 प्रश्नाचा आपला विषय आहे आणि या 50 पैकी 45+ मिळू शकतात। म्हणजे 50 पैकी 50 का म्हणत नाही, काही प्रश्न आयोग रद्द करू शकतो, एखादा दोन तुमचा चुकू शकतो, पण 45 पर्यंत जाणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे। बरेच मुलं 30-32 पर्यंत राहतात, पण पुढचा जो 10-12 मार्काचा जो फरक पडतो आणि त्यामुळे आपला रिझल्ट जातो, त्यासाठी ही बॅच आपण डिझाइन केलेली आहे। अतिशय शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासपूर्ण अशी बॅच आपण डिझाइन केलेली आहे आणि या बॅचमध्ये जो मुलगा ही बॅच दररोज रेग्युलर करणार आहे, अशा मुलांसाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे। एकदम ती बॅच कशी असणार आहे, त्या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे सविस्तर आपण या पुढच्या 3 मिनिटात बघणार आहोत मित्रांनो। तर बघा, आपण काय केले, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा म्हणजे एकूणच 50 प्रश्न सगळे याच्यामध्ये कव्हर केलेत आणि या बॅचला नाव दिलं आहे टार्गेट बॅच मिशन 45+। आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे कंटेंट आहे तो रेकॉर्डेड असणार आहे आणि रिव्हिजन जे आहे ते लाईव्ह रिव्हिजन असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन सुद्धा असणार आहे आणि ते लाईव्ह असणार आहे। या सगळ्यांची सविस्तर आपण चर्चा या पुढच्या काही मिनिटात करणार आहोत। याच्यामध्ये काय असणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स व्याकरण असणार आहे। एकदम म्हणजे राज्यसेवेला जे ॲडव्हान्स व्याकरण विचारले तेही आहे, सरळ सेवेला जे बेसिक व्याकरण विचारलं तेही आपण या ठिकाणी घेणार आहे। म्हणजे B2A हा आपला कार्यक्रम असणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स। त्याबरोबर त्यामध्ये शब्दसंग्रह सुद्धा घेतला जाणार आहे। PYQ जे व्याकरण आणि शब्दसंग्रह या दोन्ही PYQ या ठिकाणी घेतले जातील। त्याबरोबर टॉपिक वाईज टेस्ट शब्दसंग्रहाच्याही असतील आणि व्याकरणाच्याही टॉपिक वाईज टेस्ट त्या ठिकाणी असतील। त्याबरोबर उतारे नावाचा जो घटक आहे, म्हणजे 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात। या तिन्ही गोष्टी मिळून 50 प्रश्न होतात। या तिन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करतोय आणि ह्या 3 गोष्टी झाल्या की मग आपल्या फुल टेस्ट चालू होतील, ज्या की 50-50 मार्काच्या 5 टेस्ट याच्यामध्ये असतील। आणि आता नुकतंच शाश्वत पब्लिकेशनच्या माध्यमातून महेश पाटील सरांच्या दिशादर्शनातून झिरो एरर मराठी पुस्तक हे आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण ते आता प्रकाशित केलेलं आहे। तर हे पुस्तक तुम्हाला मोफत मिळणार आहे। जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे आणि जे विद्यार्थी बाहेर आहेत त्यांना हे पुस्तक पाठवण्यात येईल, पोस्टल चार्जेस फक्त लागतील, एवढं लक्षात ठेवा। ओके, पुढे बघा, याची ही बॅच सुरू कधी होते, तर मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांची शिवजयंती 19 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। शिवजयंतीच्या दिवशी ही बॅच सुरू करतोय आपण, स्वराज्य, बरोबर का। आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्यच असणार आहे 19 फेब्रुवारीपासून आपण 19 एप्रिलपर्यंत हे बॅच आपण दररोज एक टॉपिक असं दररोज कव्हर करणार आहे। कसं करणार आहे त्याबद्दल पुढे चर्चा करूयात। ही 2 महिने बॅच रेग्युलर असणार आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आणि ही टीप आहे, लक्षात घ्या, ही टीप आहे, ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांनीच प्रवेश घ्यावा, हे लक्षात ठेवा। म्हणजे काय, ज्यांना सिरियस अभ्यास करायचा आहे, जेवढं दररोज काम दिलं जाईल तेवढं काम करणार असाल तरच या बॅचला प्रवेश घ्या, अन्यथा घेऊ नका। कारण काय, बॅच घेतो आपण पण बॅच बघत नाही आणि मग 6 महिन्यानंतर म्हणतो की सर आम्ही बॅच बघितली नाही। ज्या मुलांना खरंच मराठी व्याकरणाची तयारी करायची आहे, शब्दसंग्रहाची तयारी करायची आहे, डेडिकेटेड असाल तरच या बॅचला प्रवेश घ्या मित्रांनो, लक्षात ठेवा। व्हॅलिडिटी 6 महिने, व्ह्यू 3 असणार आहेत तुम्हाला। आणि लक्षात घ्या, आणि हे उदय कदम मराठी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, आपल्या मित्राला सांगा, आणि काही अडचण असेल तर हे आपले संपर्क क्रमांक आहेत, हे लक्षात घ्या। आता पुढे बघा, नेमकी बॅचची रचना काय असणार आहे। पहिला मुद्दा असणार आहे आपले 3 विभाग असणार आहे, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे। पण पहिला मुद्दा आहे व्याकरण। आता व्याकरणामध्ये काय असणार लक्षात घ्या,
आपण दररोज म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की व्याकरण आपलं जे चालणार आहे ते 19 फेब्रुवारीपासून ते 19 एप्रिलपर्यंत असं 2 महिने आपलं काम चालणार आहे। दररोज तुम्हाला एक घटक जो आहे दररोज एक घटक तिथे टाकल्या जाईल रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। तुम्हाला त्या घटकाचे सगळे लेक्चर्स त्यामध्ये आपण काय करणार आहोत तुम्हाला तिथे रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील। मग जे बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपाचं जे व्याकरण आहे ते आपण ऑफलाईन प्रमाणेच त्या रेकॉर्डेड बॅचमध्ये असणार आहे आणि अद्यावत म्हणजे कुठलेही मागचे लेक्चर नाही आहेत, अपडेटेड बॅच ते लेक्चर टाकणार आहे आपण। आणि प्रत्येक घटकाच्या शेवटी 2016 ते 24 पर्यंतचे जे PYQ आहेत हे PYQ आपण त्यामध्ये घेतलेले आहेत। त्याबरोबरच मध्ये मध्ये घटकामध्ये संदर्भ देण्यासाठी प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत, त्याचं लिंक लावण्यासाठी सुद्धा हे प्रश्न घेतलेले आहेत, लक्षात घ्या। आणि हा एक घटक झाला की त्याची लगेच टॉपिक वाईज टेस्ट आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत। ती टेस्ट सोडवायची आहे आणि याचं मूल्यमापन करायचं आहे आणि परत असं वाटलं की कमी मार्क्स आले परत बघायचं, परत इकडं परत टेस्ट सोडवायची, बॅक टू पवेलियन, बरोबर आहे, हे लक्षात घ्या। आता हे झालं, हे असं काय होणार आहे आपलं व्याकरण 19 एप्रिलपर्यंत संपणार आहे। 19 एप्रिलला व्याकरण संपलं की पुन्हा आपण 15 दिवस आपलं लाईव्ह रिव्हिजन घेणार आहे। म्हणजे आज काय केलं आपण वर्ण घेतलं, भाषा लिपी वर्ण आज घेतलं, उद्या संधी घेतलं दिवसभर, म्हणजे हे रिव्हिजनच्या ज्या बॅच असतील ते आपल्या रात्रीच असणार आहे सगळ्या, ह्या रात्री नाईटला असतील आपल्या 9 ते 11 या स्वरूपामध्ये रिव्हिजनच्या रात्री। आणि याच्यामध्ये तुमचं हे सगळं झालंय पण रिवाइज करण्यासाठी परत याच्यामध्ये आम्ही काय करतोय रेकॉर्डेड लेक्चर बघून झाले की एक लाईव्ह लेक्चरची बॅच आपण रिव्हिजन बॅच परत याच्यामध्ये घेणार आहे आणि ही बॅच दररोज रात्री 9 ते 10:30 अशी 1.5 तास दररोज असणारे अशी 15 दिवस। म्हणजे परत तुमचं दृढीकरण तुमचा जो काही सिलेबस आहे तो काय होणार आहे दृढ होणार आहे, बरोबर आहे। दृढीकरणावर म्हणजे कॉन्क्रीट करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय आणि हे झालं की परीक्षा जेव्हा जवळ येते, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं टॉपिक वाईज घटक वाचले, ऐकले लेक्चर, टेस्ट सोडवल्या, परत रिव्हिजन केलं, परत रिव्हिजन बॅच केली आणि त्याच्यानंतर फुल टेस्ट सोडवल्या, 5 आपल्या फुल टेस्ट असणार आहेत त्याही टेस्ट सोडवल्या। त्याच्यानंतर परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे, आपलं जे मोरावाळंबे हे पुस्तक तुम्हाला माहिती आहे, मोरावाळंबे या पुस्तकासोबत आपण काम करतो, ते पुस्तक अपडेट करण्याचं काम, त्याबरोबरच त्या पुस्तकासोबत आपलं एक पुस्तक आहे आकलनमाला नावाचं, त्या आकलनमाला म्हणजेच माइंड मॅपवर आधारित आपली 1 डे रिव्हिजन बॅच आहे, जी की परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी जी बॅच असणार आहे ती बॅच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असणार आहे। म्हणजे कुठेही जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस करायची गरज पडणार नाही, एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळणार आहेत। तर हे व्याकरणाचा असा स्वरूपाचा आपला माइंड मॅप असणार आहे, आपला रोड मॅप असणार आहे, लक्षात घ्या। तर तो व्याकरणाच्या संदर्भात असणार आहे। त्याबरोबर शब्दसंग्रहाची तयारी करत असताना सर्वसाधारणपणे जर बघितलं आपण तर 10 ते 12 13 प्रश्न शब्दसंग्रहावर असतात आणि यामध्ये उत्तरं चुकतात, लक्षात घ्या। तर आपण शब्दसंग्रह हे चित्र स्वरूपात घेणार आहोत। सुरुवातीला याच्यामध्ये PYQ प्लस ॲडव्हान्स जे आहेत, लक्षात घ्या, म्हणजे PYQ सतत आयोग काय करतं PYQच्या माध्यमातून बरेच प्रश्न रिपीट विचारतं आणि जो अवघड आहे तो पण याच्यामध्ये घेणार आहोत। या दोन्ही स्वरूपात जो कव्हर केला जाईल आणि याची ही टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या जातील। आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या चित्र स्वरूपामध्ये असं लक्षात राहण्यासाठी काही गोष्टी आपण करणार आहोत। तर शब्दसंग्रह सुद्धा या ठिकाणी कव्हर करून घेतला जाईल। त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तो असा आहे उतारे। आता उतार्यावर आपण लक्ष देत नाही, लक्षात घ्या। बरेच मुलं काय करतात, उतारा बऱ्याच जणांना सोडवता येत नाही, बऱ्याच जणांचे 5 पैकी 2 बरोबर येतात, 3 बरोबर येत नाहीत, अशा चुका होतात। मग ह्या चुका होऊ नयेत म्हणून प्रत्येक आपण दर रविवारी आपलं दर आठवड्याला 5 उतारे आपण घेणार आहोत। उतारे घेतल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण, त्या प्रश्न का चुकला, काय झालं, त्या सगळ्याचं ॲनालिसिस आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। म्हणजे उतार्यात काय वाचताना काय वाचलं पाहिजे होतं, काय वाचलं नाही पाहिजे होतं, उतारा कसा सोडवावा, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण याच्यामध्ये घेणार आहोत। म्हणजे तुम्हाला सविस्तर गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये काय होणार आहे मिळणार आहे, बरोबर आहे। म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला PYQ सुद्धा आपण या ठिकाणी PYQ जे आहेत उतार्याचे हे सगळे PYQ याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, सगळे एका बॅचमध्ये मिळणार आहे, हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर आपलं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला 5 फुल टेस्ट मिळतील, ज्यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा असे 50 प्रश्न याच्यामध्ये असतील, ते तुम्हाला मिळणार आहेत। 0 एरर पुस्तक मोफत मिळेल, जे पुण्यात आहेत त्यांनी घेऊन जायचं आहे आणि जे पुण्याच्या बाहेर आहेत अशा मुलांना पोस्टाने पाठवण्यात येईल DTCने।
त्यांना जो काही चार्जेस लागणार आहे पोस्टल चार्जेस, तो चार्जेस मात्र पे करावा लागेल. लेक्चर तुम्हाला डाउनलोड करून पाहता येतील, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं इंटरनेट चालू ठेवावं लागणार आहे. इंटरनेट डेटा तुमचा संपणार नाही, पण इंटरनेट चालू ठेवावं लागणार आहे. ओके, या बॅचच्या मुलांचं स्वतंत्र ग्रुप आपण ग्रुप तयार करणार आहे, म्हणजे एक 50-50-50चे ग्रुप करणार आहे आणि या सगळ्यांचं मेंटॉरशिप आपण याच्यामध्ये करणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे काय चुकतंय नेमकं ह्या सगळ्या गोष्टीवर आपली चर्चा रविवारी असणार आहे. तर हे स्वतंत्र ग्रुप तयार केले जातील आणि त्यांचं डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलं जाईल आणि याच्यामध्ये 50-50 मुलांचे ग्रुप तयार करून त्यांचा स्कोर कसा वाढेल याच्यावर आपण काम करणार आहोत. आणि त्याबरोबरच प्रत्येक मुलाकडे आपलं वैयक्तिक लक्ष असणार आहे. त्याला फोन येईल आपल्याकडनं की तुम्हाला कसे मार्क्स पडतायत, समजते की नाही, समजतंय, पुढे जाल की नाही. हे सगळ्या जे एखादा नवीन अभ्यास करणारा मुलगा असेल अशाही मुलाला ही बॅच उपयुक्त आहे आणि ज्याचा स्कोर कमी येतोय अशाही मुलाला बॅच उपयुक्त आहे आणि ज्याचा स्कोर खूप हाय आहे त्याला काही गरज नाही.